सो हाय गाईज मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहेत गालतरा इको विलेज गोवर्धनमध्ये. तर मी आणि वाईफ दोघांजण चाललेलो आहेत. आमच्या घरापासून तर जवळजवळ 7-8 किलोमीटर आहे. तर आम्ही बाईकने प्रवास करतो आहे. खास फिरण्यासाठी जात आहे. तिथे खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहे बोरंडा. तर बोरंडाचा तुम्ही हा ब्रिज बघू शकता किती भरलेला आहे. आदिवासी सॉन्ग खूप शूट झालेले आहेत आणि माझा पण एक सॉन्ग इथं शूट झाला होता, तो तुम्ही बघितला असेलच. आणि ज्याने सॉन्ग नसेल बघितले त्याही मला पर्सनल मेसेज करा, त्याला मी लिंक सेंड करेन. तर चला आता माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आपण इथे गालतऱ्याला पूर्णपणे पोहोचलेला आहे आणि हा त्याचा बॅनर आहे. साईडला लिहिलेला आहे, त्याच्यावर नंबर वगैरे आहेत. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला गाडी पार्किंग करून नंतर एंट्री घ्यायला लागते. तर मी आता गाडी पार्किंगसाठी जातो पुढे. हे त्याचं मेन गेट आहे, ते तुम्ही बघू शकता. आपल्याला इथून एंट्री करायला लागते. तर व्हिडिओ मी स्किप करून तुम्हाला आतमध्ये दाखवतो. तर हाय मित्रांनो, आतमध्ये आम्ही एंट्री घेतलेली आहे आणि आतमध्ये पोहोचलो आम्ही. आता पुढे तुम्हाला दाखवणार आहे किती पर्यटक इथे फिरायला येतात, किती बघण्यासाठी काय काय आहे ते सर्व तुम्हाला वस्तू यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, सोबत राहा. आणि हो, असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजय मिरका ब्लॉग असे तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन येत राहीन. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुढे चला, आता व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवत आहे. तर हे बघा किती छान टेम्पल आहे, कृष्णाचं मंदिर. तुम्ही इथे बघू शकता. खूप सारे पर्यटक इथे फोटोशूट करतात, व्हिडिओ काढतात. आम्ही पण खूप व्हिडिओ शूट केले, रील्स काढल्या, फोटोशूट केले. हे बघू शकता तुम्ही किती भारी मंदिर आहे. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे, तर तुम्ही पण एकदा नक्की या, नक्की एकदा व्हिजिट करा. तर चला मित्रांनो, आता पुढे बघूया आपण अजून काय बघण्यासाठी आहे ते. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. तर मित्रांनो, ही बघा तुम्ही गाडी बघू शकता. याच्यामध्ये जर तुम्हाला कधी जायचं बसायचं वाटलं तर तुम्ही त्या गाडीमध्ये सर्व विलेज बघू शकता. जर चालायचा देखील कंटाळा आला तर या गाडीमध्ये तुम्हाला पूर्ण विलेज फिरवतात. तर मी पण मित्रांनो इथे या गोवर्धनमध्ये फर्स्ट टाईम आलेला आहे. बायको म्हणाली चला हो कुठेतरी फिरायला, तर आज तिला घेऊन आलेला आहे. ती बघा ना किती खुश आहे, किती हॅप्पी आहे. इकडे जाऊ का इकडे जाऊ, दोन्ही रस्त्यामध्ये ते मध्येच राहिलेले आहे. तर तिने हा रस्ता बघितला, हा रस्त्याला जाऊ, या रस्त्याला का आहे ते बघून नंतर त्या रस्त्याला जाऊ. तर हे बघू शकता तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत. हे बघा भोलेनाथ, हे बघा भोलेनाथाचं एक मंदिर आहे ते. तर इथे तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर चला आता पुढे जाऊ. तर हे बघा मित्रांनो, इथे देवमासे पण आहेत. खूप सारे देवमासे इथे आपल्याला बघायला मिळतात. आम्हाला तर खूप मजा आली बघून. तुम्ही पण या नक्की, तुम्हाला पण बघायला मिळतील. इथे तुम्हाला जर एकत्र करायचे असतील तर सर्वांना खायला काहीतरी टाकायला लागतं. सर्वांना खायला टाकलं की ते एकत्र जमा होतात, मग सर्व एकत्र बघायला मिळतात. तर हे बघा पुढे पण किती भारी लोकेशन आहे, एक नंबर. मला तर खूप आवडलं, माझ्या बायकोला पण खूप आवडलं. बायको तर एवढी हॅप्पी झाली की ती सांगायला लागली का परत एकदा आपण इथे येऊ बघायला. हे बघा किती भारी लोकेशन आहे. तर हे बघा सर्व बघण्यासाठी किती सुंदर आहे. तर इथे बघू शकता हे ब्रिज, इथे आम्ही फोटोशूट केले. इथे देवमासे आहे ते खाली याच्यामध्ये. आणि बायको तर एवढी हॅपी होती, तर खूप सारे तिने फोटो काढले, तर तिचे का फोटो काढायचे कमी होत नाही. तर चला आता पुढे दाखवतो.
तर मित्रांनो, थोडक्यात व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा हां. तर चला आता चालू घराकडे. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.